नमस्कार. तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या युट्यूब चॅनलवर सर्च स्वागत. बघा, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ एक स्वमताचा आहे. स्वमत म्हणजे माझं स्वतःचं मत. बरं, पण या एपिसोड मध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत? विद्यार्थी आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन या दोघांचं नेमकं कनेक्शन काय आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं. फक्त तुमचं एक काम आहे, हे मत माझं स्वतःचं आहे म्हणून वैयक्तिक तुमच्या मनाला लावून घ्यायचं नाही. जर माझं मत तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. कारण की आपला जो प्लॅटफॉर्म आहे विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, त्याच्यामध्ये घटक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे शिस्त, शिक्षण आणि शहाणपण. आम्ही तुम्हाला शिस्त लावू शकतो, शिक्षण देऊ शकतो, पण शहाणपण जर तुम्हाला पाहिजे असेल तर छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्हाला शिकायला पाहिजे. तर त्या शहाणपणाचा एक भाग म्हणून मी हा एक एपिसोड साठी स्वतःचं स्वमत, ज्या पद्धतीने पॉडकास्ट असतात, ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ बघतो किंवा मूवी बघतो किंवा एखाद्या गोष्टीमधून आपण शिकतो, सेम त्याच पद्धतीने माझं स्वतःच मत आहे. याच्यामध्ये बाकी कोणाचं नाही, माझं स्वतःच मत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, लक्ष द्या, आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की विद्यार्थी आणि मोबाईल फोन. आजकाल आपण सर्व ठिकाणी पाहता, इयत्ता पहिली, LKG, UKG, फर्स्ट, सेकंड पासून ते 12 पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत किंवा 12च्या नंतरचे पण जे विद्यार्थी आहेत, पण ते सुद्धा मोबाईलचे आहारी गेलेले आहेत. आता मोबाईलच्या आहारी जाणं, मोबाईलचा वापर करणं, मोबाईलचा अतियोग्य वापर करणं या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर मी तुम्हाला एक सोप्या मेथड पासून सांगणार आहे. त्याची सोपी मेथड कशी? बघा, लक्ष द्या. एक लहान मूल आहे, जन्मलेले मूल, त्याची सुरुवात एका मोबाईल फोन पासून होणार आहे. कशा पद्धतीनं? तो मुलगा जन्मला तेव्हापासून त्याला मोबाईलचं ऍडिक्शन लागत आहे. अक्षरशः जन्मलेल्या दिवसापासून त्याचे फोटोज आपण क्लिक करत आहोत. तिथून पुढे तो हळूहळू मोठा होत जाईल. आज 1 महिना, 2 महिने, 3 महिने, पुन्हा तो ओरडायला लागला की आपण तो मोबाईल ऑन करणार, त्याच्यामध्ये सॉंग्स लावणार आणि ऐकणार. आता मी ही गोष्ट का सांगतो मला लक्षात द्या. अगोदरच्या काळामध्ये पण या गोष्टी होत होत्या. लहान मूल जन्माला येत होतं, तो पण 2-3 महिन्यानंतर म्हणजे त्याला भूक लागली, तहान लागली की तो रडून काय करत होता, आईला एक काय म्हणतो आपण सिग्नल देत होता. आज पण तीच गोष्ट होते, पण पहिलं कसं होतं, जी आई आहे, जी माता आहे, जी जननी आहे, ती त्या बाळाला एखाद्या आवाज, एखाद्या कवितेतून किंवा एखाद्या साऊंडच्या सिग्नल मधून सिग्नल देत होती. पण आता जे साऊंडचे सिग्नल येतात त्या मोबाईलच्या फोन मधून येत आहेत, ते इलेक्ट्रॉनिक सिग्नल आहेत. त्याचा इम्पॅक्ट त्या लहान मुलाच्या ब्रेनवर होणार. ठीक आहे, पुन्हा आपण पुढे जाऊ. आज 3 महिन्याचं, 6 महिन्याचं मुलं, ते छोटस बाळ होणार आहे. पुन्हा तो रांगायला शिकेल, तेव्हापासून त्याला मोबाईलचं ऍडिक्शन लागत आहे. आता ही गोष्ट बघा, लक्षात घ्या. एकदा का त्याला मोबाईलचं ऍडिक्शन लागतं, सेम त्याच पद्धतीने ते पुढे जीवनभर तो त्या मोबाईलच्या ऍडिक्शन मध्ये जाणार आहे. मी एक लहान बाळाविषयी सांगितलं. अलग लक्षात. आपण एक काम करूया पुढे आता. स्टँडर्ड फर्स्ट पासून घेऊया, म्हणजे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3. पुढे आपण विचार करूया. जसा तुम्ही पण विचार करायचा, मी पण विचार करणार. एक लहान पहिलीचा, दुसरीचा मुलगा आहे, ज्याला आपण मोबाईल देत आहोत. तो मोबाईल घेऊन त्याच्यावर अभ्यास करत आहे, म्हणत आहे अभ्यास करत आहे, पण तो खेळतोय, गेम आहे. या सर्व गोष्टी आपल्या, तुम्हाला पण ठाऊक आहे, तुम्हाला पण ठाऊक आहे. ठीक आहे. किंवा जे व्हिडिओ बघते ते विद्यार्थ्यांना पण ठाऊक आहे, त्या मुलांना पण ठाऊक आहे की त्यांनी नेमकं मोबाईलवर काय करत. ठीक आहे. मग अशामुळे काय होणार आहे, ते मोबाईलचं ऍडिक्शन त्यांचं एवढं वाढणार आहे, एवढं वाढणार आहे की ब्रेन मध्ये डोपामाइनचं सिक्रेशन. आता डोपामाइन म्हणजे काय? एक आनंद आपल्याला दाखवणारा एक हार्मोन असतो, एक केमिकल असतं, एक रसायन असतं. त्याच्यामुळं डोक्यामध्ये एक आनंद निर्माण होतो आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून पहिलीच्या, दुसरीच्या, 6 वर्षाच्या, 7 वर्षाच्या, 8 वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये ते सिग्नलिंग तयार होते आणि त्या सिग्नलिंगचं त्याला एक प्रकारचं आपण व्यसन म्हणूयात. म्हणजे जसं की मद्यप्राशन, दारू पिण्याचं व्यसन असते, तंबाखू खाण्याचं व्यसन असते, सेम त्याच पद्धतीने आजच्या समाजामध्ये मोबाईलचं व्यसन चाललेलं आहे. आणि हे मोबाईलचं व्यसन लहान मुलांपासून होत आहे. हे मोठ्यांना नाहीये, हे लहान मुलांना लागत आहे. ओके, ही गोष्ट तुम्हाला पण ठाऊक आहे. पहिली, दुसरी, तिसरीचा विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जातोय. त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी, त्याची ब्रेनची कॅपॅसिटी सुद्धा कमी होत आहे. कशामुळे? त्याच्या मोबाईलमुळे. कशा पद्धतीनं? एक आता आपण पण लहान होतात, आता जे व्हिडिओ पालक बघतात त्यांनी पण लहान होते, त्यांच्या काळामध्ये शिक्षणाची गोष्ट कशी होती? प्रत्येक गोष्ट त्यांना मुखपाठ होती, पाठांतरावर भर होता, समजून घेण्यावर भर होता. आता काय झालंय? फक्त लिखाणावर भर झालाय, ते पण मोबाईल मधले बघायचं, लिखाण करायचं. मी आजकाल विद्यार्थ्यांना विचारतो, नेमकं तू उत्तर कसं लिहितो? तो उत्तर सांगतो की सर, मी जेमिनीचा, AI चा वापर करून लिहितोय, मी गुगलचा वापर करून लिहितोय. मी त्याला विचारलं की बाबा, तू तुझ्या मनानं काय लिहित नाहीस, तू विचार का करत नाहीस? तो म्हणतोय, सर, विचार करायची काय गरज आहे, आजकाल सर्व मोबाईलवर मिळतंय. मग हा विद्यार्थ्याची जी थिंकिंग आहे,
या लहान मुलांची जी थिंकिंग आहे आज 6-7 वर्षालाही आहे, 17-18 वर्षाला काय होईल, 27-28 वर्षाला काय होईल, जेव्हा त्यांच्या रिअल लाईफ मध्ये प्रॉब्लेम येतील तेव्हा ते सॉल्व्ह कसं करू शकतील, या गोष्टीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीच सांगतो. पुढे एखादा विद्यार्थी आता 9वीला आहे, विद्यार्थी 10वीला आहे, त्याला सिंपल गणित जमत नसेल तर तो मोबाईलवर जातोय. आपल्या काळामध्ये डायजेस्ट होते. डायजेस्ट म्हणजे काय, आपण कमीत कमी ते समजून लिहित तरी होते. आता तसं नाहीये. आता डायरेक्ट उत्तर भेटतंय, युट्यूबला जातोय, घेतोय, लिहितोय, शिक्षकांना दाखवतोय. मग नेमकं यांच्या डोक्यामध्ये, यांच्या ब्रेनमध्ये ती गोष्ट समज चालली का, त्यांना समजत आहे का, या गोष्टी काहीच होत नाही. हे या मोबाईलचे साईड इफेक्ट आहेत. फायदे भरपूर आहेत, आपल्याला घ्यायचं कसं हे आहे. त्याच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड होत आहे, ऑनलाईन गेम्स खेळत आहेत. पहिल्याच्या काळामध्ये आपण बाहेर जाऊन खेळत होतो, पण आता असं आहे का नाही, डायरेक्टली मोबाईल काढायचा, एका रूम मध्ये बसायचं, चेअरवर बसायचं, नेट पॅक असतो, इयरफोन टाकायचं, हातामध्ये काहीतरी घालायचं, गेम खेळत बसायचं. त्या विद्यार्थ्याच्या मेंदूचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, या गोष्टींची कोण दखल घेतली पाहिजे? तर या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आपण, तुम्ही, मी, सुज्ञ लोक आहोत आपण. आपल्याला या गोष्टी शहाणपणामधून मिळवायच्या आहेत आणि या गोष्टी जे काही मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत ना, त्यांना समजून सांगायचं. आपण सांगणार नाही याचा अर्थ असा नाही की ते सुधारणारच नाही, आपल्याला सांगावं लागेल. आपण सांगण्याचा प्रयत्न करू. जे कोणी हे छोटासा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर करा. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. या प्रत्येक गोष्टी, जसं आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती टीनेजर मध्ये, किशोर वयामध्ये किंवा त्याच्या पुढे तो दारूच्या व्यसनी गेला किंवा बाकी कोणत्या व्यसनी लागला, सेम त्याच पद्धतीने मोबाईल ही एक ऍडिक्शन आहे आणि या ऍडिक्शन विषयी आपल्याला जागरूकता पसरवली पाहिजे. एक छोटासा प्रयत्न मी या स्वमतातून केलेला आहे. जो व्हिडिओ आवडला तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि जे कोणी विद्यार्थी आहेत किंवा तुमचे लहान भाऊ, तुमचे बहीण, त्यांना सांगा की मोबाईलचा अतिरेक करू नका. आपली मराठीमधली म्हण आहे, अति तिथे माती. जर तुम्ही त्या गोष्टीचा अति वापर करू लागलात ना, तर त्याची माती होईल. पण इथं माती नाही होणार आहे, इथं त्या विद्यार्थ्याची, त्या लहान बाळाची, जे जे मोबाईलच्या आहारी गेले त्यांच्या ब्रेनची माती होणार आहे, त्यांच्या मेंदूची माती होणार आहे, त्यांची समजून घेण्याची ताकद कमी होणार आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड कमी होणार आहे. आणि या गोष्टी स्किल डेव्हलप करण्यासाठी मदत करतात. मोबाईलचा वापर केल्यामुळे या स्किल तयार होणार नाहीत आणि वेळ निघून गेल्यानंतर समजण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून तुम्हाला मोबाईलचा वापर कमीत कमी करायचा आहे. अजून बरेच दुष्परिणाम आहेत, तुम्हाला पण ठाऊक आहे. ज्या पद्धतीनं 10वी, 11वी, 12वी सोशल नेटवर्क्स, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांचा वापर, जेवढे काही थोर व्यक्ती आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, अलग लक्षात, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, यांच्याकडे पण मोबाईल होते का? तरी पण तेवढे महान व्यक्तिमत्व झाले. मग आपल्याला मोबाईलची आवश्यकता एवढी का पडते? कारण की आपण त्याचा वापर वाईट कामासाठी करतो. मोबाईलचा वापर केला पाहिजे, पण तुम्हाला जेवढ्या गोष्टी समजतात, एखादी गोष्ट नवीन समजून घेण्यासाठी केला पाहिजे. आज 100 जणांकडे जर मोबाईल असेल, 90% जण त्या मोबाईलचा दुरुपयोग करतात. मग आपल्याला ठरवायचंय, आपण त्या 90 मध्ये येणार आहोत की आपण त्या 10 मध्ये येणार. अजून वेळ गेलेली नाही, आता तुम्ही सावध होऊ शकता. म्हणून मोबाईलचा वापर कमी करा. तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासावर ध्यान केंद्रित करा. बाकी गोष्टी शिकण्यावर ध्यान केंद्रित करा. वर्तमानपत्र वाचा, न्यूज चॅनल बघा, बाकी तुम्ही काही करू शकता. पण मोबाईलवर जे एकमेकांना मेसेज करताय किंवा एक सोशल फ्रेंड्स तयार करतात, हे खूप हानिकारक होणार आहे. हे माझं स्वतःचं मत आहे. तर तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. एक छोटे छोटे एपिसोड मी बनवण्याचा प्रयत्न करतो. हा पहिला एपिसोड आहे. मी ट्राय करतोय की अजून याला बेटर कसं बनवता येईल. आलं का लक्षात? म्हणजे आजच्या स्वमताचा जो टॉपिक आहे, मोबाईलचा अतिरेक कमी करावा. धन्यवाद.